2026 रोजी शिव राधाकृष्ण मंदिर सेक्टर 14 ऐरोली नवी मुंबई येथे जगत ज्योती क्रांतीसूर्य श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व लिंगायत समाजाच्या बहुसंख्य उपस्थित साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे मान्यवर उपस्थित होते। यामध्ये महापौर सुजाता पाटील, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे, शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनवणे, जी प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनवणे, गटनेते मनोज हदंकर, नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच समाजसेविका ॲडव्होकेट रंजना वानखेडे व इतर वीरशैव समाज बांधवांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात नवी मुंबईतील नामांकित शिक्षण कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापकीय संचालक तसेच अखिल भारतीय लिंगायत महासंघ नवी मुंबईचे अध्यक्ष नीलकंठ अप्पा बिजलगावकर यांनी श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्यावर व समाजासाठी केलेल्या महान योगदानावर सखोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर कार्यकर्ते व हॉटेल उद्योजक उमेश अप्पा होम पारखे, श्री व सौ सन्मुख मठ, श्री व सौ डी.एम. कोरे, श्री व सौ चंद्रकांत सावळे, श्री व सौ राजू कोरे, श्री व सौ तुकाराम चौगुले, श्री व सौ किरण धसाडे, श्री व सौ मुकेश बिरादार, श्री दीपक धसाडे, प्रसाद केदार तसेच शिव राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट आणि इतर सर्व बंधू भगिनी यांचे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहेत। तसेच अखिल भारतीय लिंगायत महासंघाचे नेरूळ तुर्भे बेलापूर येथील कार्यकर्ते येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। याविषयी अखिल भारतीय लिंगायत महासंघ नवी मुंबईच्या जिल्हा अध्यक्ष जया शंकरा ओरांदे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। परमपूज्य बसवेश्वरजी महाराज यांची आज जयंती आहे आणि 12व्या शतकात या महान संत पुरुषांनी समता, बंधुत्व आणि न्याय या मार्गावर आणि या विचारांवर स्वतःचं आयुष्य वाहिलं। समाजाला अंधश्रद्धा आणि अन्याय विरुद्ध त्यांनी कठोर असे पावले उचलले। त्या संदर्भात त्यांचे ठाम विचार होते। आजच्या त्या वेळेपेक्षा आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या पिढीला हे विचार पुढे नेण्याची खूप गरज आहे। आज जसं आधुनिकीकरण होतंय त्या आधुनिकीकरणाबरोबरच आपण आपल्या संस्कृतीपासून, आपल्या संस्कारापासून दूर जातो। तर खऱ्या अर्थाने बसवेश्वरजी महाराजांना श्रद्धांजली, आदरांजली तेव्हाच होईल जेव्हा त्यांचे विचार, त्यांचं कर्तव्य आपण पुढच्या पिढीला देणार आहोत आणि त्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत। सर्व लिंगायत बंधू भगिनींना बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण दरवर्षीप्रमाणेच आपण बसवेश्वर जयंती साजरा करतो, पण यावर्षी आम्ही महाप्रसाद म्हणून यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम आपल्या मंदिरात ठेवलेली आहे आणि दरवर्षी यावेळेस आपण व्यवस्थितपणे आम्ही करू। यावेळेस आपली संख्या पण बरेच 200 ते 300 महिला आज आपल्या आणि पुरुष सेक्टर 2, 3, 4, 14, 15 यामधून बरेच संख्या उपस्थित होती। असेच आम्ही कार्यक्रम करत राहू। जय आज बसवेश्वर जयंती निमित्त आम्ही सर्व समाज बांधव, लिंगायत समाज बांधव एकत्रित आलोय। गेली 5 वर्ष झाले या समाजासाठी। आज मुंबई सारख्या महासागरामध्ये समाज आमचा विखुरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं जर टोटल वोटिंग जर पाहिलं 1 लाख लोकांची संख्या म्हणजे वोटर्स आमचे नवी मुंबईमध्ये आहेत, पण ते विखुरलेले आहे। तर ते विखुरलेले असलेला समाज आम्ही जयंतीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून की एकमेकाचा परिचय व्हावं, एकमेकाला सहकार्य व्हावं। समाज म्हणून समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून आपण त्यांना सहकार्य करावं, ह्या भावनेतून आम्ही हा प्रोग्राम प्रतिवर्षाप्रमाणे आज पण आम्ही तो केलेला आहे आणि त्याला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामधून आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्रित हे करतो। गेली 5 वर्ष झालं समाजसेवा करतोच आहे त्याची, आणि समाजसेवेतून
त्या लोकांचे आज जेवढे काही जे लोकसंख्या वाढत चालली आहे ते आम्हाला दिसून येते. मी एवढं सांगू इच्छितो.